ओके, आपला लास्ट टाइम काय 7.3 मधले पहिले 7 क्वेश्चन झालेले होते. तर 8, 9 आणि 10 हे 3 क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके, 8 नंबरचा क्वेश्चन काय बघा. इन ए स्कूल 46 स्टुडंट ऑफ 9th स्टँडर्ड were told to measure the length of the pencils in their compass boxes in a centimeter. बघा 9th स्टँडर्डचा स्कूल आहे आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेले आहेत तुम्हाला, 46. सो इथे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, सिम्पली तुम्हाला टोटल नंबर किती दिलेले आहेत, 46 दिलेले आहेत. यांची व्हॅल्यू काय आहे, 46 आहे. ओके, म्हणजे आता इथे जे टॅली मार्क्स येणार आहेत हे किती यायला पाहिजेत, 46 यायला पाहिजेत. ओके, अंडरस्टूड, समजतंय तुम्हाला. ओके, चला मग आता तुम्हाला काय दिलेली आहे, हाईट ऑफ पेन्सिल दिलेली आहे ह्या ठिकाणी. आणि किती स्टुडंट्सची, 46 स्टुडंट्सला सांगितलं की तुमच्या कंपास बॉक्स मध्ये जी पेन्सिल आहे त्याची काय मोजा, तुम्ही हाईट मोजा, लेंथ मोजा. आणि ती लेंथ या स्टुडंट्सनी इथे लिहिलेली आहे. ओके, बाय टेकिंग द इन्क्लुसिव्ह क्लासेस 0 to 5, 5 to 10, 10 to 15, प्रिपेअर अ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आपल्याला हा टेबल तयार करायला सांगितलेला आहे. ओके, सो इथे काय घ्यायचे आपल्याला, क्लासेस मध्ये काय दिले त्यांनी, क्लासेस 0 to 5, 5 to 10 दिलेले, 10 to 15 दिले, अँड सो ऑन. सो आता आपल्याला मॅक्सिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी बघायची की सगळ्यात मोठी पेन्सिल किती सेंटीमीटरची आहे. इथे तुम्हाला 16 दिसते, 16 पेक्षा मोठी दिसते तुम्हाला कुठे, नो, म्हणजे 16 इज द हायेस्ट नंबर. तो आणखी एक काय घेता येईल आपल्याला, 15 to 20 हा एक क्लास आपल्याला घेता येईल. 15 to 20 समजलंय, कितीचा डिफरन्स आहे दोघांमध्ये, 5 चा डिफरन्स आहे. ओके, इथे काय लिहिणार आहोत आपण, टॅली मार्क्स. इथे काय लिहिणार आहोत, टॅली मार्क्स. आणि इथे काय लिहिणार आहोत आपण, फ्रिक्वेन्सी. इथे काय लिहिणार आहोत आपण, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, चला मग आता 1 by 1 आपण सगळे पेन्सिल्स काउंट करूया इथे आणि इकडे लिहूया. ठीक आहे, आता बघा 16 नंबर कुठे येईल रे, हा 16 नंबर, तर या ठिकाणी येईल 16, 15 अँड 7. 15 कुठे काउंट करू, इथे काउंट करू का इकडे काउंट करू, 15 इथे काउंट करायचं, कुठे काउंट करायचं, या ठिकाणी 15. आणि पुढचा काय, 7 कुठे येईल, यामध्ये. 4.5, 8.5, वेर इज 4.5. आणि इथे या दोघांच्या मध्ये काय येईल, 8.5, 5.5, 5.5 कुठे येईल, 5.5 इथे. आणि काय दुसरं 5 कुठे घेणार, इकडे घेणार की इकडे घेणार, खाली घेणार, या ठिकाणी. ओके, इथे लेस दॅन 5 घ्यायचेत आपल्याला, समजलं. पुढे काय रे, 6.5 अँड 6, वेर इज 6.5, इथे येईल तुमचं 6.5. आणि पुढे काय आहे, 6. त्याच्यानंतर 10, 12, 13. 10 कुठे येईल, या ठिकाणी येईल 10. त्याच्यानंतर 12 आणि 13 पण याच ठिकाणी येईल. 4.5 कुठे येईल, या ठिकाणी. 4.9 पण कुठे येईल, या ठिकाणी. 16 कुठे येईल, या ठिकाणी. 11 कुठे येईल, यामध्ये. त्याच्यानंतर 9.2 इथे येईल 9.2. 7.3, वेर इज 7.3, इथेच 7.3. 11.4 या ठिकाणी येईल 11.4. समजतंय तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर काय 12.7 इथेच येईल 12.7. 13.9 13.9. 16 5.5 तर 5.5. 9.9 9.9. 8.4 वेर इज 8.4. तो इथे येईल 8.4. 11.4 11.4. 13.1 13.1. 15 कुठे येईल, या ठिकाणी येईल 15. ओके, इथे लेस दॅन 15 आहे, इथे 15 to 20 सेंटीमीटर पर्यंत. ओके, 4.8 कुठे येईल, 4.8 या ठिकाणी. त्याच्यानंतर 10 येईल या ठिकाणी. ओके, 7.5 7.5. 8.5 8.5. 6.5 6.5. 7.2 7.2. ओके, व्यवस्थित लिहा जरा. 7.2. 4.5 4.5.
5.7, 5.7, 16, व्हेरी 16. त्याच्यानंतर 5.7, 5.7, 6.9, 6.9, 8.9, 8.9. Okay, after that 9.2, 10.2, 9.2 आणि 10.2, 12.3, 12.3, 13.7, 13.7, 14.5, 14.5 आणि 10 पण कुठे येईल याच ठिकाणी. ओके, संपले सगळे. आता हे टॅली मार्क्स इकडे लिहायचे. फ्रिक्वेन्सी मध्ये किती आले? 5, हे 5 आणि 5 10 आणि हे काय झाले 20. व्यवस्थित लिहा. 20 नंबरच्या खाली नंबर. इथे किती आले 15 आणि इथे किती आले 6. ओके, इथे काय करायचं आपल्याला एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 5 आणि 5 किती झाले 10, 10 आणि 6, 16 चा 6 कॅरी 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. किती आन्सर आलं 46. आले का बरोबर 46 स्टुडंट्स. ओके, सो ह्या प्रकारच्या अशा प्रकारचा आपल्याला काय काढायचा होता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करायचा होता. एकदम सिंपल आहे. आणि कोणत्या पद्धतीने काढला आपण तो ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल? कोणत्या मेथडने? इन्क्लुझिव्ह मेथडने. ओके, कोणत्या मेथडने? इन्क्लुझिव्ह मेथडने. ओके, चला आता इथे नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा आपल्याला. इन अ विलेज द मिल्क वॉज कलेक्टेड फ्रॉम 50 मिल्कमॅन. आता इथे पण आन्सर काय येणार आहे तुमचं 50 मिल्कमॅन. म्हणजे यांची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची 50 येणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ऍट द कलेक्शन सेंटर इन लिटर्स इज गिवन बिलो. ओके, सो हे लिटर मध्ये मिल्क दिलेलं आहे. शेतकऱ्यांनी एवढं दूध दिलेलं आहे. आता इथे हायेस्ट फ्रिक्वेन्सी तुम्हाला किती दिसते बघा 99 दिसते तुम्हाला. आणि लोएस्ट फ्रिक्वेन्सी किती दिसते 7 दिसतंय का तुम्हाला 7 लिटर. 6 पण दिसतंय का 4 दिसतंय कोणाला तरी बघा 4 आहे. म्हणजे मिनिमम किती फ्रिक्वेन्सी आहे 4. मिनिमम फ्रिक्वेन्सी किती आहे 4 आणि मॅक्सिमम किती लिटर दूध देत आहे काही जण 99. ओके, म्हणजे त्यांच्या म्हशी 99 लिटर दूध देतात आणि काही जणांच्या 4 लिटर देतात. एवढं आहे. मग आपल्याला फ्रिक्वेन्सी ग्रुप्स तयार करायचे आहेत. कुठून 4 पासून 99 पर्यंत. सो इथे काय घेणार आहेत आपण? इथे काय घ्यायचं आपल्याला बोला क्लास. या ठिकाणी काय घेतो आपण क्लास. कुठून घेणार मग 0 to 10 असं घेतो मी. त्यानंतर इथे घेतो 10 to 20, 20 to 32, 42, 52, 62, 72, 82 आणि 92. ओके, घेतले मी असे मग ग्रुप. सिंपल आहे. आणि आता फक्त इथे काय लिहायचं तुम्हाला टॅली मार्क्स. इथे काय वाइंड अप करायचं आहे टॅली मार्क्स. इथे काय लिहिणार तुम्ही फ्रिक्वेन्सी. ओके, चला मग स्टार्ट करूया. पहिले काय रे 27. कुठे येईल 27? यामध्ये 27, 75, 599, 75, 5 आणि 99, 70, 12. व्हेरी 70, 70 कुठे घेऊ मग? इथे घेऊ की इथे घेऊ? इथे घेणार 70. आफ्टर दॅट किती आहेत 12, 12, 12 नंतर 15, 15. व्हेर इज 15? हा सेकंड मध्ये 15. 20, 30, 20 या ठिकाणी येईल आणि 30 या ठिकाणी येईल. 35, 45 इथे येईल. 35 इथे येईल. 80, 77. 80 कुठे घेऊ? इकडे की इकडे? ओके, इथे येईल 80. 80 नंतर काय होतं 70. इथे येईल 77. त्यानंतर 90, 92, 90 आणि 92 पण याच ठिकाणी येईल. 72, 4, 72 and 4. ओके, 33, 22, 33, 22, 15, 20, 28, 15, 20 and या ठिकाणी 28. आफ्टर दॅट 29. ओके, या ठिकाणी येईल 29 बरोबर. 28 त्यानंतर 29 आणि 14. वेर इज 29? या ठिकाणी येईल 29. आफ्टर दॅट 14 इथे येईल 14. नंतर आहे 16, 16 नंतर 20, 20
72. Where is 72? या ठिकाणी येईल 72. आफ्टर दॅट 81, 81, 85, 85, 10, 16. Where is 10? आणि याच ठिकाणी येईल 16. 9, 9, 25, या ठिकाणी 25, 23, या ठिकाणी येईल 23, 26, अगेन 26, 46, 46, 55, 55, 56, 56, 66, 66, 67, 51, 51, 57, यामध्ये येईल 57, 44, या ठिकाणी येईल 44, 43 and 6, या ठिकाणी येईल 43, या ठिकाणी येईल 6, 65, या ठिकाणी येईल 65, 42, 42, आफ्टर दॅट 36, या ठिकाणी येईल 36, 7 आणि 35, 7 and 35. ओके, चला फ्रिक्वेन्सी लिहा. इथे किती आले फ्रिक्वेन्सी? पाय. इथे किती आहे? 7. इथे किती आहे? 10. पाय 5 4, पाय 5 4. इथे किती आहे? 3 5 3, 3 5 3, आणि लास्टला काय आहे? अगेन 3. या सगळ्यांची जर सम केली तर किती यायला पाहिजे? 50 यायला पाहिजे. काउंट करा मग. 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 13 14 15 16 17 18 19, 8 24, 24 and 5 29, 29 आणि 10 39, 39 आणि 7 46 आणि 5 51. काहीतरी काउंटिंग चुकली का? बघा, हे 15, हे 5 आणि 10 15 20 25 25 30, 30 आणि हे 9 39, 39 नंतर 40 41 42 43, 43 आणि 7 50. बरोबर आहे. ओके, बरोबर आहे, करेक्ट. किती आन्सर आला? 50. सो सिमिलरली अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. 10 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय? 38 पीपल. किती पीपल्स आहेत रे? म्हणजे काय कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? यांची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 38 यायला पाहिजे. डोनेटेड टू एन ऑर्गनायझेशन वर्किंग फॉर डिफरंटली एबल्ड पर्सन. द अमाऊंट इन रुपीज वेअर ॲज फॉलोज. बघा, आता इथे 38 पीपल्सने काय केलेले आहेत? पैसे डोनेट केलेले आहेत आणि त्याचा डेटा आपल्याला इथे या ठिकाणी दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला काय करायचंय? ड्रॉ करायचंय. प्रिपेअर द ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फ्रॉम द टेबल फाइंड द नंबर ऑफ पीपल हु डोनेटेड रुपीज 350 और मोर. 350 और त्याच्यापेक्षा जास्त पैसे कोणी डोनेट केले ते आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेट करायचं आहे. चला, मग सगळ्यात पहिले आपल्याला काय बनवावं लागेल? क्लास. क्लाससाठी सगळ्यात पहिले आपल्याला लोअर व्हॅल्यू पाहिजे आणि एक हायर व्हॅल्यू पाहिजे. तो लोअर व्हॅल्यू किती आहे? कमीत कमी किती पैसे डोनेट केलेत बघा? 101 दिसत आहेत मला. 100 सुद्धा आहेत का? ओके, इथे तुम्हाला बघा 100 दिसतंय. आणि मॅक्सिमम किती दिसतंय? मॅक्सिमम किती दिसतंय? ठीक आहे, मीच बघतो. इथे 500 तर दिसत आहे. 500 पेक्षा जास्त दिसत आहेत का? नाही. ओके, 500 इज द लास्ट नंबर. ओके, सो त्यांनी क्लासेस घ्यायला लावलेले आहेत त्यांनी बघा. बाय टेकिंग द क्लासेस 100 to 149. क्लासेस घ्यायला लावलेत 100 to 149. आफ्टर दॅट 150 to 199. त्याच्यानंतर 200 to 249. आफ्टर दॅट 250 to 299. 300 to 349. 350 to 399. त्यानंतर काय? 400 to 449. 450
टू 499 आणि 500 टू 549. 549 पेक्षा मोठा आहे का? नाहीये. 549 पेक्षा मोठा कोणीच नाहीये. चेक करा, आहे का कोणी? नाहीये. ठीक आहे, चला मग आता आपल्याला आपण काय केलं, या पद्धतीने ग्रुप्स बनवून घेतले. ठीक आहे, ग्रुप्स त्यांनीच दिलेत, आपण काय केलेत का? ग्रुप्स बघा त्यांनी दिले. इथे 100 149 149 नंतर कोण येतो? 150 टू 199 199 नंतर काय? 200 200 टू 249. मग 249 च्या पुढे काय येईल? 250 टू 299 99 च्या नंतर काय येतं? 300 टू 349 349 नंतर काय येतं? 350 350 टू 399 399 नंतर 400 टू ओके अँड सो ऑन. ठीक आहे, आता आपल्याला इथे काय करायचंय? टॅली मार्क्स. ओके, सो टॅली मार्क्स करूया. 101 सो 101 500 कुठे घेणार आहे? 500 या ठिकाणी 401 तो इथे येईल तुमचा 401 201 या ठिकाणी येईल 201 301 तो इथे येईल 301 160 160 210 तो इथे येईल 210 125 125 175 इथे येईल 175 190 इथे येईल 190 450. ओके, सो हा 450 चा खातं खुललं. 151 वेअर इज 151 151 101 101 351 351 चं पण खातं खुललं. इकडे लक्ष द्या. ओके, 251 451 251 and 451. ओके, 151 where is 151 151 260 360 260 and 360 410 150 410 and 150 या ठिकाणी 150. आफ्टर दॅट 125 161 125 and 161 161 या ठिकाणी 195 या ठिकाणी 195 351 351 170 170 225 225 ओके 260 260 290 290 310 310 ओके 360 360. तुम्ही लक्ष राहू द्या, माझं चुकू शकतं. 425 where is 425 425 ओके 420 again 420 100 या ठिकाणी 100 105 105 170 170 क्रॉस 250 आणि 100 where is 250 हा 250 आणि 100. ओके, झाले टॅली मार्क्स. तो आता काय करायचंय तुम्हाला? इथे द्यायचं फ्रिक्वेन्सी किती आहे बघा. 567 इथे किती येईल? 10 इथे किती आले? इथे किती आले? 5 2 त्यानंतर 4421 4421. चला काउंटिंग करा. 10 आणि 7 17 आणि 3 20 25 26 27 27 आणि 4 31 आणि हे 4 35 36 37 आणि 1 38. आलं का? येस. बघा काय डिफिकल्ट होतं हे. ओके, सो पहिला क्वेश्चन तर तुम्ही सॉल्व्ह केला. तुम्ही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ केला. सेकंड क्वेश्चन काय बघा. सेकंड क्वेश्चन फ्रॉम द टेबल फाइंड द नंबर ऑफ पीपल हु डोनेटेड रुपीज 350 और मोर दॅन दॅट. बघा 350 रुपीज कोणी 350 रुपीज डोनेट केलेत? लुक एट हियर 350 चा टेबल कुठे आहे बघा. 350 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग हे सगळे जे लोक आहेत हे काय आहेत रे? 350 किंवा 350 पेक्षा जास्त आहेत की नाही? येस ऑर नो? बघा हे 350 और मोर दॅन दॅट
350 पेक्षा जास्त आहे, एवढे सगळे. सो नंबर ऑफ पीपल, आन्सर लिहूया. नंबर ऑफ पीपल हू डोनेटेड 350 or more than that is equal to किती रे? 4 + 4 + 2 + 1. 4 + 4 + 2 + 1. डायरेक्टली नाही लिहायचं, मार्क्स पाहिजेत ना आपल्याला. किती झाले मग ते? 11 पीपल्स. ओके, सो 11 पीपल्स असेल की ज्यांनी किती रुपये डोनेट केलेत रे? 350 अँड मोर दॅन दॅट. ओके, समजलं. सो इन दिस वे आपल्याला हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बाय इन्क्लुझिव्ह और एक्सक्लुझिव्ह मेथड अशा दोन पद्धतीने काढायचे होते. परीक्षेमध्ये तुम्हाला ग्रुप दिलेले असतील तर त्या पद्धतीने ग्रुप घ्या. अदरवाईज जर ग्रुप दिलेले नसतील तर टेक लोअर फ्रिक्वेन्सी किंवा लोअर स्कोर घ्या आणि हायर स्कोर घ्या. दोन्ही स्कोर घ्या आणि त्या दोन्ही स्कोरच्या इन बिटवीन काय करायचे तुम्हाला? ग्रुप्स अशा पद्धतीने घ्यायचे आहे. ओके, आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं असेल. काही शंका असेल तर मला विचारा. यूट्यूब वाले ज्यांना नसेल कळलं त्यांनी खाली कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.